इथे केवळ कठोर परिश्रम अभावामुळे नाही तर काही सवयी ऊर्जा आपल्या नशिबाला बांधून ठेवतात. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दररोज फक्त 10 छोटे कामे करायला सुरुवात केली तर दुर्दैवी तुमच्या मागे लागणार नाही आणि धनाची देवी लक्ष्मी तुमच्यापासून दूर राहणार नाही. तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला फक्त काही दैनंदिन सुख सोडून द्यावे लागतील आणि तुमच्या जीवनातील काही शुभकृत कामे करावे लागतील. मित्रांनो, आज मी तुम्हाला त्या 10 चमत्कार गोष्टीबद्दल सांगणार आहे जे दररोज केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि तुमच्या आयुष्यातील आशीर्वाद, आनंद, शांती, समृद्धी येईल. पण त्याआधी जर तुम्ही लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या घरात नेहमी राहावा असे वाटत असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येथे आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक आणि फायदेशीर उपाय घेऊन आलो आहेत जे तुमच्या जीवनातील बदल आणू शकतात. चला तर मग त्या दिव्य कार्यांना सुरुवात करूया जे तुम्हाला संपत्ती, प्रगती आणि आनंदाकडे घेऊन जातील. पहिले म्हणजे मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. प्रत्येक शुभकार्यात आणि प्रत्येक शुभप्रसंगी सर्वात पवित्र स्थान असलेली एकमेव गोष्ट म्हणजे कापूर. आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जेथे कापूर जाळला जातो तेथे वाईट शक्ती फिरकत सुद्धा नाही. मित्रांनो, कापूर हा केवळ एक सुगंधित पदार्थ नाही तर तो देवाशी जोडण्याचे एक माध्यम आहे. असे घटक जो तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यातील सकारात्मक ऊर्जेत भर घालतो. म्हणून मी तुम्हाला ते शिफारस करते. आठवड्यातून किमान एकदा कापूर जाळण्याची खात्री करा. जेव्हा जेव्हा तुम्ही कापूर पेटवता तेव्हा मनातील वाईट भावना निघून जाते. घराबरोबर मनही स्वच्छ होईल. तुमच्या आयुष्यातील काळी सावली हळूहळू प्रकाशित कसे बदलू लागतील. आता आणखी एक दैव सत्य विचारात घ्या. निसर्गाचा नियम खूप सोपा पण खोल आणि तुम्ही या विश्वाला जे काही घ्याल ते तुम्हाला दुप्पट परत करेल. जर तुम्ही पैसा किंवा अन्न धरले तर ते तुमच्या हातून एक दिवस निसटेल, पण जर तुम्ही ते दान केले तर ते तुमच्या आयुष्यातील 100 पट जास्त पडतील. मित्रांनो, देणगी फक्त पैशाची नाही तर प्रेम, सेवा, वेळेस देखील आहे. पण यातील सर्वोत्तम म्हणजे अन्न आणि पैशाचे दान करणं, कारण या 2 गोष्टी गरजू व्यक्तींच्या आयुष्यातील जीव आणतात. दुसरा म्हणजे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, त्यात 2 लवंगा घाला. तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला हा दिवा लावू शकता. असे केल्याने देवतासही पूर्वजनीचे आशीर्वाद मिळतात, त्यामुळे घरात समृद्धी येते. जेव्हा तुम्ही घरी रोटी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडा. असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. सोबतच पहिली भाकरी गाईला खायला घाला. या रोटीमध्ये तुम्ही कणकीच्या गोळ्यासोबत थोडा गूळ किंवा साखर घालू शकता. पक्ष्यांना दररोज खायला घालणे देखील खूप चांगले मानले जाते. यामुळे कुंडलीतील सर्व दोषांपासून मुक्ती मिळते. यासोबतच जीवनातील प्रगती, आनंद, समृद्धी येते. क्रमांक 3, ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते आणि गरिबी जात नाही असे मानले जाते. ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही घर झाडू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जेथे कोणत्याही बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही. नेहमी घर रिकामे, साफ सुथर म्हणजे घरातील सामान अस्तित्व पडलेले नसावे, ते स्वच्छ असावे. झाडू पलंगाखाली ठेवू नका. पती पत्नीमध्ये सतत भांडणे होतात. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे 4ही कोपरे स्वच्छ असले पाहिजेत. विशेष ईशान्य, उत्तर आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवले पाहिजेत. बाथरूम नेहमी कोरडे आणि स्वच्छ असावे. ओले बाथरूम आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही. वापरल्यानंतर ते कपड्याने वाळवण्याचा प्रयत्न करावे. 4था क्रमांक, जेवणाची प्लेट नेहमी आधाराने चटईवर चौकोनी पाट किंवा टेबलावर ठेवा. जेवणाचे प्लेट कधीही एका हाताने धरू नका. असे केल्याने अन्न भूत जगात जाते. जेवल्यानंतर प्लेटमध्ये हात धुवू नका. प्लेटमध्ये कधीही उरलेले अन्न सोडू नका. जेवणानंतर प्लेट कधीही स्वयंपाकघरातील
स्टील बेड किंवा टेबलाखाली ठेवू नका. जेवण करण्यापूर्वी देवताचे आवाहन अवश्य करा. जेवताना जास्त बोलू नका किंवा रागवू नका. अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे. 5वा क्रमांक, जर घरातील पूजा कक्ष नसेल तर ज्योतिषी किंवा वास्तुतज्ञाचा सल्ला घेतल्यानंतरच पूजा कक्ष बांधा. हे असे म्हटले जात आहे कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक असू शकते. कोणत्याही देव किंवा देवीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. पूजा खोली या व्यतिरिक्त घराच्या इतर कोणत्याही भागात कोणत्याही देवाची किंवा देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. कोणत्याही देवतेचे 2 फोटो अशा प्रकारे लावू नका की त्याचे चेहरे समोरासमोर असतील. नैऋत्य कोपऱ्यात कधीही देवदेवताचे फोटो लावू नका, अन्यथा न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकण्याचा धोका असतो. तुमच्या तिजोरीत हळदीचे काही गोळे पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा. तसेच काही साखळ्या आणि चांदी, तांब्याचे नाणे सोबतच ठेवून थोडे तांदूळ पिवळे करा आणि ते तिजोरीत ठेवा. तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली, चंदनाचे तुकडे किंवा अगरबत्तीचा पाकिट देखील ठेवू शकता, जेणेकरून त्यासोबत लक्ष्मी टिकून राहील. देवी देवतांना अर्पण केलेले फूल किंवा माळ सुकल्यानंतर ही घरात ठेवणे अशुभ आहे. क्रमांक 6, मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाचे आशीर्वाद मिळाले तर आयुष्यात पैशाची कमतरता भासणार नाही किंवा संकटाची भीती राहणार नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की आपल्याला कशी देवी कृपा कशी मिळू शकते? उत्तर: एक लहानपणी शक्तिशाली उपाय आहे. तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये 3 नाणे नक्की ठेवा. ही नाणे सामान्य नाहीत, पण ती एक चमत्कारी माध्यम बनू शकतात जी तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे नाणे लाल रिबीनमध्ये बांधून तुमच्या घराच्या मंदिरात टांगू शकता. ही नाणे तेथे ठेवताच तुमच्या जीवनातून गरिबी, अडथळे आणि आर्थिक संकट निघून जाईल आणि माता लक्ष्मी आशीर्वादाप्राप्ती होईल. आपण वास्तुशास्त्राशी संबंधित आणखीन एका दैवी उपाय याबद्दल बोलूया आणि जो थेट संपत्ती, आनंद आणि आरोग्यावर परिणाम करतो. घरात चांदीच्या माशाची मूर्ती ठेवा. हो मित्रांनो, चांदीचा मासा सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार जेथे चांदीचा मासा असतो आपल्या घरातील किंवा आजारपण स्थान नसते. या चमत्कारी उपायाने संपत्ती, आरोग्य, कौटुंबिक आनंद, आश्चर्यकारक वाढ होते आणि जेव्हा जीवनातील या 3 गोष्टी संतुलित होतात तेव्हा देव स्वतः तुमचे दार ठोठावतो आणि भरभरून सुख देतो. क्रमांक 7, वास्तुशास्त्रानुसार घरगुती वस्तू ठेवून दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके करा. दररोज श्री हरी विष्णूची पूजा करा. घराबाहेर स्वस्तिक बनवा, त्यात कुंकू, हळद घाला आणि दिवा लावून आरती करा. यासोबतच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा. घरातील वातावरण सुगंधित करा. जे लोक दररोज उंबरठ्याची पूजा करतात आणि त्याभोवती तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. क्रमांक 8, देव पिंपळाच्या झाडात राहतात. पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करा. शनिवारी स्टील किंवा चांदीच्या भांड्यात ठेवून पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ अर्पण करा. तेथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. जर तुम्ही दर शनिवारी हे काम करत राहिला तर हळूहळू तुमचे दुर्दैव दूर होईल. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा आणि घरी परत या आणि मागे वळून पाहू नका. यामुळे आर्थिक लाभासोबतच तुमचे सर्व बिघडलेले कामे पूर्ण होईल. क्रमांक 9, संध्याकाळच्या वेळी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असल्याने यावेळी खालील गोष्टी करण्यास मनाई आहे: झोपणे, खाणे, पिणे, शिव्यागाळी करणे, भांडणे असे आणि खोटे बोलणे, रागवणे, प्रवासाला निघणे, शपथ घेणे, पैसा घेणे किंवा देणे, रडणे, वैदिक मंत्राचे पठण करणे, कोणतेही शुभ कार्य करणे, दारात उभे राहणे, वरील नियमाचे पालन न करणे यामुळे आशीर्वाद हरवून घेतला जातो. त्याच वेळी व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरला जाते, जेथे मद्यपान, महिलांचा अनादर, मांसाहार, अनैतिक कृत्य,
महत्त्व दिले जाते तेथे लक्ष्मीचा वास करत नाही. क्रमांक 10. घरातील स्त्रियांचा आदर करा. दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका. जर तुमचे शर्ट आणि पॅन्टचे खिसे फाटलेले असतील तर ते दुरुस्त करून घ्या. तुमच्या पॅन्टच्या मागच्या खिशातील पाकिट किंवा पैसे ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे पदार्थ सेवन करू नका. खोटे बोलत राहिल्याने आशीर्वाद निघून जात राहतात. तुमचे दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार थुंकण्याची, शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला. घरात सर्वत्र घाण पसरू नका. पुरुषांनी तुमचे नखे केसे लांब. रात्री तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेल्या माशांच्या जोड्याचे चित्र देखील काढू शकता. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात 8 पाकळ्याचे कमळ बनवून मंगल कलश बसवल्याने धन आणि समृद्धी येते. यासाठी भांडे पाण्याने भरा आणि त्यात तांब्याचे नाणे ठेवा. आता त्यावर नारळ आणि पाणी ठेवा आणि नारळ त्यावर तांब्या ठेवा. हे उपाय खूप उपयुक्त आहेत. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील 10 सोप्या पण चमत्कारी गोष्टी नियमितपणे श्रद्धेने अंमलात आणल्या तर फक्त पैसाच येणार नाही तर पैसा टिकूनही राहील. घरात आशीर्वाद असतील, नात्यात गोडवा असेल आणि मनात समाधान असेल. लक्षात ठेवा, देव फक्त त्यांनाच मदत करतो ज्यांच्याकडे स्वतःला मदत करण्याचे धाडस असते. दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो एक नवीन संधी घेऊन येतो आणि या 10 गोष्टी करून त्या संधीला तुम्ही सोनेरी संधी बदलू शकता. तर मित्रांनो, आजपासूनच आपण एक प्रतिज्ञा करूया की आपण या उपायांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवू आणि आपल्या कुटुंबात आनंद, शांती आणि समृद्धीचा दिवा लावू. नंबर 1. सकाळी लवकर उठणे. ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या 1.5 तास आधीचा काळ पवित्र मानला जातो. हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. मन एकाग्रता राहते. शारीरिक नवीन ऊर्जा निर्माण होते. नंबर 2. दररोज स्नान करून देवपूजा करणे केवळ शरीर शुद्ध नाही तर मानसिक स्वच्छतेसाठी हे महत्त्वाचे आहे. पूजा केल्याने मन शांत राहते आणि सकारात्मकता वाढते. नंबर 3. मंत्र जप किंवा ध्यान. गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा कोणत्याही श्रद्धेचा मंत्र नेहमी जपावा. ध्यान आणि मंत्र जप मन एकाग्रता करतो, काळजी कमी करतो. नंबर 4. घर स्वच्छ ठेवणे. स्वच्छता देवता असते. वास्तू शांती, सुख, समृद्धी टिकून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे. नंबर 5. माता-पित्याचे आशीर्वाद घेणे आणि आई-वडिलांचे पाय धरून आशीर्वाद घेतल्याने घरात शांतता व यश येते. त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी शक्ती स्वरूप असतो. नंबर 6. दान धर्म करणे. अन्न, पाणी, कपडे आणि गरजूंना मदत करणे हे पुण्याचे काम आहे. यामुळे आपल्यावरील वाईट ग्रहदोष सुद्धा कमी होतात असे मानले जाते. नंबर 7. सत्य बोलणे. प्रामाणिक असणे. प्रामाणिकपणा आणि सत्य हे प्रत्येक धार्मिक शिक्षणाचे मूलभूत तत्व आहे. यातून आत्मबल वाढते आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते. नंबर 8. वाईट विचार. वाईट बोललेले टाळणे. कोणालाही दोष देणे, निर्माण करणे व कटकारस्थान करणे वाईट कर्म मानले जाते. अशा गोष्टींना नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. नंबर 9. ग्रंथ वाचन. चांगले विचार. भागवत, रामायण, दासबोध, तुकाराम गाथा वाचल्याने तुमच्या ज्ञानाची शुद्धी होते. उन्नतीसाठी हे आवश्यक आहे. ईश्वर श्रद्धा ठेवणे. ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवा. श्रद्धा आपल्याला संकटातून बाहेर काढते आणि मानसिक आधार देते. काम कोणतेही एका दिवसापुरती मर्यादित नाही. ती माणूस म्हणून आपले जीवन अधिक चांगले बनवण्यासाठी उपयुक्त आहेत. नियमाने हे काम केले तर नशीब वाईट वळणावर जाण्याऐवजी चांगल्या मार्गावर येण्यास मदत होते. ही माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.